आदरणीय पवार साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे यशस्वी असे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, संसदेमध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने बोटाला धरून प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचं काम करणारे आमच्या नेत्या आदरणीय ताई, व्यासपीठावरील सगळे मान्यवर मला माफ करतील, आता एखाद्याचं नाव विसरलं तर तो माझा कार्यक्रम लावायला काय मागे पुढे बघणार नाही, कारण सगळे धुरंधर नेते, मी आपला छोटा माणूस आहे आणि छोट्याने कधी मर्यादा नाही ओलांडायची। आज खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये क्षणात काही गोष्टी राजकारणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाले। अनेकांनी तर्क वितर्क काढले। मी तर प्रत्येकाला सांगू इच्छितो, जो खऱ्या अर्थाने संघर्षामध्ये अडचणीच्या काळात पक्षाची साथ देऊ शकतो आणि जो आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो, तोच खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा मावळा आहे। राजकारणामध्ये आम्ही बऱ्याच वेळा फिरत असताना आता कसं व्हायचं, काय व्हायचं, मी सांगतो काय नाही, उठल्यानंतर संघर्ष करायची तयारी ठेवायची, दिवसभर लोकात राहायचं। अरे शेवट बरेच जण म्हणतात आता काम करायचे, हे करायचं, ते करायचं। अरे काम करण्यापेक्षा लोकांच्या सुखादुःखात जा, लोकांच्या अडचणीत जा, लोकांच्या संघर्षात आपल्या लोकांच्या पाठीशी उभा राहा। जनता तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। शेवट संकटात सुद्धा संधी पाहिली पाहिजे। अरे आपण ज्या दैवताच्या सहवासामध्ये काम करतो ते आदरणीय पवार साहेब, अरे 100 वर्षाचं विजन असणारा नेता आदरणीय पवार साहेब, एवढा विजन असणारा नेता आपल्या सहवासात, आपण त्यांच्या सहवासात राहतो, हे खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही भाग्यवान। मी तर बऱ्याच वेळा उदाहरण सांगतो। मी एक दिवस पवार साहेबांबरोबर गाडीत असताना साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही या वयामध्ये इतकी धावपळ करता, तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा, तुम्ही ते छोटं विमान वापरीत जा। मला साहेबांनी सांगितलं, मी 50-55 वर्ष झाले राजकारणामध्ये आहे, समाजकार्यामध्ये असताना मी अनेक बदल घडवले या महाराष्ट्रासाठी, या देशामध्ये। ज्यावेळेस मी गाडीने फिरतो त्यावेळेस मी बदल घडवलेले काय बदल झालेले आहेत आणि अजून काय बदल अपेक्षित आहे, हा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब। मला त्यांनी नंतर सांगितलं, तू गाडीत असल्यावर लक्ष ठेव मी काय करतो। म्हणले मी गाडीतून उतरल्यानंतर मी काय करतो फक्त लक्ष ठेवू। आणि पुढे एका स्टॉपला कार्यकर्ते हार घेऊन थांबले होते। साहेब उतरले, साहेबांनी विचारलं किती पाऊस झाला, पाणी आहे का, शेतात काय माल आहे, काय बाजार मिळतो। अरे हा दूरदृष्टी असणारा नेता आपल्या सर्वांच्या भाग्यात आहे, याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे। अरे फक्त ह्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। 100 वर्षांनी काय बदल अपेक्षित, हा बदल घडवण्याचं काम करणारे आपले पवार साहेबांनी, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतो। अरे संघर्ष राजकारणामध्ये वेळ काळ बदलत असते। आपल्या खेड्यात सांगतात ना, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे। कोणचं पात्र आलं ना ते यशस्वी पार पाडायची जबाबदारी आपण ठेवायची, तोच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा आणि आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे। अरे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ती साधू संतांची भूमी। अरे माऊलींना तुकोबांना त्रास दिला, छत्रपती शिवरायांना त्रास दिला, अरे पण त्यांनी संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष योद्ध्याचं काम केलं, म्हणून त्यांची आज जयंती पुण्यतिथी साजरी होती आणि आज आपण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। अरे सत्ता येते किंवा सत्ता जाती, अरे काय पाहिजे, पवार साहेबांच्या सहवासात राहण्यासाठी कित्येक लोकांचा जीव तळमळतो आणि आपण त्यांच्या आजूबाजूला फिरतो, हे किती मोठं भाग्य आहे आपलं सगळ्यात महत्वाचं। अरे माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईन स्वप्नात बघितलं नाही, ते आदरणीय पवार साहेबांमुळे आमदार झालो। मी तर आमदार झालो, मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता, मी खरंच आमदार झालो का काय, खासदार झाला। आमच्या तात्यांना विचारा, तात्या म्हणले खरं आहे का काय, तात्या म्हणले नाही खरं आहे, तू खासदार झालाय। अरे ही ताकद फक्त अदृश्य, ही ताकद आदरणीय पवार साहेबांची ताकद आहे। अरे राजकारणामध्ये बरेच लोक आता कसं, अरे आता कसं काय होत नसतं, कधी दिवस बदलते भरोसा नाही, आशावादी राहायचं शिका। अरे जो घरात घुसतो तो कसला कार्यकर्ता, तो कसला मावळा। अरे आयुष्याच्या 55 वर्षाच्या राजकारणामध्ये 25 वर्ष विरोधी बाकावर बसून यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे। विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कराडला त्या ठिकाणी भेट देण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांनी, घरात बसले नाही। अरे इतका म्हणजे आपण एखादा 20 वर्षाचा 25 वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय पवार साहेब भाई, एवढे विजन, एवढी धावपळ करणारा माणूस, 500-500, 1000-1000 किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस। अरे त्या माणसाकडे पहा,
त्या माणसाकडे पाहून आपण मग ठरवलं पाहिजे ना आपण काय करायला पाहिजे. नाही तर आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं, अधिकारी ऐकत नाही, साहेब ऐकत नाही, ऐकत तर भायावर करा ना. काय ताई बरोबर आहे ना आवड साहेब? मी तर सांगतो आम्हाला हात पण जोडता येतात, भायावर करता येतात. आता भायात वर करावं लागतात कधी कधी सत्ता नसल्यावर, माहिती रोज वाद होत्यात. पण समाजासाठी, जनतेसाठी, स्वतःसाठी नाही. अरे स्वतःसाठी जगतो, स्वतःसाठी भायावर करतो, तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्यकर्ताच नाही. जो समाजासाठी लढतो, समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो, तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे. हे सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडावं लागतात. अनेक वेगवेगळे काल परवा माझ्याकडे जिल्हा परिषदेचे मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची. 4 महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच द्यायना. मी काल जाऊन बसलो, त्याला सांगितलं मी उठत नसतो, हा नाही दिलं तर मग आज सांगावं लागते. साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी, पण आतल्या हाताने करतो आम्ही. काय करता, पर्याय नाही ना. अरे लढा तुम्ही, जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात महत्वाचं लढाईची तयारी ठेवा. संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्यकर्ते, आपण याच्या लुचपुच्या तालमीतले कार्यकर्ते आहे का? अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे. या सुरुंगाला कुणी छेदू शकत नाही. या सहवासात आपण सर्वजण राहणारे या ठिकाणी मावळे. त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा दत्ताने सांगतो. अरे धीर धारा, काहींना तले घाई झाली. अरे आहे ना नेता, अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे. नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळातात. आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून. अरे आपण लय अंड्यात येत. आपण ज्या वेळेस हापचेटी हिंडत होतो तेव्हा आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता. जरा धीर धारा, कळ काढायचं शिका. अरे आपल्याला सगळ्यांचा विचार करणारा नेता आहे, स्वतःसाठी जगला नाही. आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही, हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी जगलेले. अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्तेवर बसवलं, कित्येक लोकांना खुर्चीवर बसवलं. अरे ही जाणीव पाहिजे. परमेश्वर कुठेतरी पाहतोय परमेश्वर. अरे परमेश्वराला माहित आहे ना. अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी? अरे जे केलं ते समाजासाठी केलं. कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात. एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला, तुम्हाला गेलं पाहिजे. एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला, पवार साहेबांना बातमी कळाली, पवार साहेब कुठं जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो, एसपीला फोन जातो, माझा कार्यकर्ता हा चुकीचं कार्य करायचं नाही आणि समजून घ्यायचं. आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही. हा मग आम्हाला विचार करावा लागेल. साहेब असे म्हणत आहे कळतं का तुला, बघून घेतो. बघून नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर आम्हाला विचार करावा लागेल. ये इसमें बहुत दम है, इसमें बहुत दम है. नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय, बघतो का रे हराम. हे ज्याची त्याची स्टाईल असते. मी जर म्हणलो तो बघून घेतो, तो नाही इसमें दम नाही. मला म्हणाल तुला समजत का नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकीतो. ही आपली स्टाईल. आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे. हा पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा? माझ्या समोर एकदा साहेबांनी अशाच एका मोठ्या हस्तीला सांगितलं होतं, निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे, लोकवर्गणीतून विधानसभेची निवडणूक लढवितोय, त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण. अरे महिनाभर झोपला नसेल कार्यकर्ता, बरोबर ना. आमच्या जिल्हाध्यक्ष महिनाभर झोपला नसेल. ये त्याच्यामुळे आम्हाला तर कायम टचका असतो, साहेब हसले का आणि साहेब गप का. त्याच्यामुळं आपण सगळ्यात जास्त भिवून असतो. साहेब हसलेलं गणित तुम्हाला जर कळालं ना, यायला तुमच्या टांग खालून जाईल. आणि साहेब गप का हे जरी तुम्हाला कळालं ना, त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगणच घेईल. अरे हे समजलं नाही म्हणून 55 वर्ष राजकारणात, देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेत आहे आदरणीय पवार साहेब. हे सोपं आहे. हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते, हे समजून घ्यावं लागत. साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही.
साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे. साहेबांची नजर एखाद्यावर पडली ना त्याचं सोनं होतं. हा परेश आहे आपल्यातला परेश. त्याचं उदाहरण हे ग्रामपंचायत सदस्याचे स्वप्न न पाहिलेला माणूस एवढ्या मोठ्या दिल्ली सारख्या ठिकाणी गेला. त्याचं सर्वश्रेय. अरे माझ्यासारखा सोडून द्या, अनेकांना तुम्ही आज हे सगळे व्हाईट कॉलर कपडे घालून बसले ना, राग नका म्हणून देऊ. माहिती म्हणता नाही आम्ही काय आता वेगळे कपडे घालू का? त्याच्या मागे काहीतरी श्रेय आहे ना. राज्याचा सहकार कुणी उभा केला? अरे सहकारामध्ये असताना विरोधी बाकावा असणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कारखाना अडचणीत नाही आला पाहिजे, त्याला मदत करा म्हणणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब आहे. एखादी सहकारी बँक विरोधातली पण अडचणीत नाही आली पाहिजे असा विजन असणारा नेता, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब आहे. नाही तर हल्ली बघितलं आपण मोह मे राम आरोग बगल वे सुरी. अरे लय वाईट काळ चालत नसतो. रावणा इतका शहनशाह, रावणा इतका सर्वश्रेष्ठ, त्याचा सुद्धा काळ संपला. आपले खेड्यापाड्यात आपण वागत असताना म्हणून तुला हिटलर लागून गेला का? हिटलरला सुद्धा सगळ्यात कमी काळ मिळालेला आहे. ध्यानात धरा. आशावादी राहायचं शिका, आशावादी राहायचं शिका. आपण आपल्या गावात लहान असताना गावात ज्याची लेप चलती होती, लेप पाटील की मोठी होती ना, तेव्हा आपल्या मग कार्यकर्ता म्हणून निंडतो. हे दिवस बदलत राहतात, हे दिवस बदलत राहतात. आणि हे दिवस बदलायचे असेल ना आशावादी राहायचं. अरे बिळात शिरणारा कार्यकर्ता असतो का कुठं? लढायची तयारी ठेवा, संघर्ष करायची ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटतं आता निराश झालो, उदास झालो, ते आता मोबाईल आहे ना सगळ्यांकडे, युट्यूबवर फक्त पवार साहेब टाका आणि पवार साहेबांचं जीवनचरित्र पहा. तुम्हाला आयुष्यात कधी अपयश येणार नाही. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन काम करतो, छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन काम करतो, तुमच्या आमच्या सारख्याला आदर्श ठेवतो आपण छत्रपती शिवराय. आणि दुसरा आदर्श आपल्यासाठी आदरणीय पवार साहेब. फक्त पवार साहेबांचा जीवनपट पहा, तुम्हाला आयुष्यात कधी निराशा येणार नाहीच या ठिकाणी सांगतो. आणि सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. आता पुढं तर काहीच नाही का? रामकृष्ण हरी. आणि तू तरीच येणार. यानंतर माजी आमदार जयदेवजी गायकवाड साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण संबोधित करावं. गड किल्ले संवर्धन मोहीम आम्ही हातात घेतलेली. गड किल्ले संवर्धन मोहिमेच्या वतीनं साहेबांचा सन्मान होतोय. गेले 4 महिन्यापासून छत्रपती शिवरायांचा विचार आणि छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा संवर्धन करण्याचं काम ती मोहीम करते. त्यांच्या त्या मोहिमेच्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्मान करतायत पारनेर लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय निलेशजी लंके साहेब. यानंतर माजी आमदार जयदेवजी गायकवाड साहेब संबोधित करतील. देशाच्या लोकशाहीला विचारांचा प्रकाश देणारे आपल्या देशाचे सर्व राष्ट्रपुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आपल्या या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले